परत पुन्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. आणि आज मी दाखवणार आहे की मी जिथे राहते तिकडून बाहेरचा व्ह्यू कसा आहे. तर हा आहे माझ्या बाल्कनीचा व्ह्यू जिथे मी राहते. हा आहे माझं बेडरूम आणि तिकडचा आहे तो हॉलची एंट्रन्स. आता करणार आहोत अनबॉक्सिंग. जे पार्सल मला इंडियावरून मम्मी पप्पांनी पाठवलं आहे. आधी मला तो बॉक्स उचलावा लागणार आहे, खूप जड आहे. खूप जास्त जड आहे. एक मिनिट अजून. मी तुम्हाला नाही दिसणार ह्या बॉक्समुळे फक्त. ओपन ते झालेलं आहे म्हणजे मी एक एक दाखवू शकते. तर हे आईने घरी बनवलेली भेळ, भडंग, इन शॉर्ट माझं फेवरेट. खूप जास्त आवडतं मला हे. ह्याच्यामध्ये प्रोडक्ट्स आहेत. इन्स्टास्प्राउट नावाचं एक पुण्याला एक कंपनी आहे. ती कंपनी इन शॉर्ट काय करते की आपण जसे रेडी टू मेक पॅकेट्स असतात ना, पनीर कोल्हापुरी वगैरे ह्या सगळ्याचे, तशी ती मटकी, उसळ, मिसळ ह्या सगळ्याचे इन्स्टंटवाले पॅकेट्स आहेत. मी खोलून दाखवते. खोललेलंच आहे. तर हे आहे इन्स्टास्प्राउट. जस्ट इन 5 मिनिट्स. ग्रीन मूग उसळ. मी वाचते कारण मला पण काही चुकीचं प्रोनाऊन्सिएशन करायचं नाही प्रोडक्टबद्दल. हे मिसळ रस्सा, इन्स्टंट मिसळ, अस्सल पुणेरी मिसळ. मिसळशिवाय माझा दिवस, माझा महिना जाऊ शकत नाही. तर मिसळ नसेल तर पुणेरी माणूस किंवा कोणीही, ज्यांना मराठी माणूस मिसळशिवाय राहू शकत नाही. मला हे मॅन्डेटरी आहे. मला हे पाहिजेच म्हणजे पाहिजे. बनवण्या इतकी ताकद नसते कामावरून आल्यावरती. त्यामुळे बेस्ट प्रोडक्ट जे कोणी आपल्या भारताबाहेर, मुंबईबाहेर राहतात त्यांच्यासाठी परफेक्ट आहे. तसेच असे खूप सारे त्याच्यामध्ये मी जास्त करून मिसळ मागवलेली आहे आणि काही उसळी मागवलेल्या आहेत. त्यांचे प्रोडक्ट्स, त्यांची रेडीमेड थालीपीठ भाजणीसुद्धा आहे. नक्की ट्राय करा. इन्स्टास्प्राउट नावाचं पेज आहे इंस्टाग्रामवरती, मी मेन्शन करेल. तुम्ही जाऊन तिथे नक्की विजिट करा आणि चेक करा की त्यांच्याकडे कुठले कुठले प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. सोया स्टिक्स बेस्ट ॲज ऑलवेज. आता मिसळ मागवली आहे म्हटलं की मिसळचं फरसाण तर लागणारच. त्यामुळे हे आहे अनंत हलवाईचं फरसाण. अजून एक सोया स्टिक्स. अजून काय
शेजवान चटणी मी खूप शोधलं, मला US मध्ये कुठेच भेटली नाही ही, त्यामुळे मला ती मागवावीच लागली. मला फार आवडते. हा एक टॉप आहे जो मला हवा होता. माझ्या मैत्रिणीला मी सांगितलं, माझी बेस्ट फ्रेंड जिला मी खूप मिस करते, तिला मी सांगितलेलं प्लीज मला काहीतरी पाठव, तर तिने मला हा अशा प्रकारे असा टॉप पाठवला आहे. क्यूट, खूप छान आहे, सुंदर, अप्रतिम. परत बिस्किट, रुमाल पण होते त्या टॉपमध्ये, विसरले मी दाखवायचे. ऑब्विसली देवाच्या पूजेचं सामान, ॲज पर यू नो गाईज, तुम्ही बघितलंच आहे मी गणपतीची मूर्ती बनवली आहे, त्यामुळे मला काही असं देवाच्या पूजेचं सामान हवं होतं. ते मी आईला सांगितलं की आई पाठव प्लीज. येस, काय आहे ह्याच्यामध्ये? पुरणपोळ्या. आईने पुरणपोळ्या पाठवलेल्या आहेत, अतिशय सुगंध येतो आहे त्यांचा. बॉक्समधूनच येत होता ॲक्च्युली तो, खूप रॅप केलं. खूप जास्त रॅप म्हणजे दाखवू पण नाही शकत व्यवस्थित, पण ह्या पुरणपोळ्या आहेत हे मी सांगू शकतो, कारण ह्याचा वास आहे. जरी भारताबाहेर घालत असेल तरी सगळ्या गोष्टींची काळजी घेतली आहे, एकदम छान. गूळ, गणपती बाबासाठी मोदक बनवायचेत मला, त्यामुळे मला गूळ पाहिजे होता. गूळ. हा आहे तिळाचा कूट. असं माझ्या आईचं म्हणणं आहे की तिळाने हाडं मजबूत होतात, आणि मी व्हेजिटेरियन आहे, खूप जास्त प्युअर व्हेजिटेरियन, त्यामुळे मी नॉनव्हेज खात नाही. तर आईने हे सुद्धा पाठवलेलं आहे. नेक्स्ट प्रोडक्ट हे माझं फार 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 फेवरेट, तळीची भाकरवडी. जसं ह्याच्यावरती केलं असे चितळ्याच्या भाकरवडीचे 2-3 पॅकेट आहेत. संपलेली आहे. देवाचं अस्तर, दिवा लावायला कापसाची वाती, कापसाच्या वाती. आईने डाळसुद्धा पाठवली आहे, मला माहीत नव्हतं पाठवणार आहे. तूर डाळ, मूग डाळ. आता ह्याच्यामध्ये मला कदाचित मला माहिती आहे ह्याच्यामध्ये काय आहे. माझ्या बाजूला एक आंटी राहायची जुन्या बिल्डिंगमधली, तिने माझ्यासाठी बाळकृष्ण पाठवलेलं आहे. आता ती आमच्या बाजूच्याच बिल्डिंगमध्ये राहते, दुसरीकडे पण जरा. तिने हा बाळकृष्ण मला अतिशय प्रेमाने पाठवलेला आहे, आणि ह्याला मी माझ्या मंदिरात ठेवणार आहे. इतका सुंदर, इतकी सुंदर मूर्ती आहे बाळकृष्णाची. बाळकृष्णाचं मोरपंख पडलेलं आहे, पण ते मी लावेलच. हे आहे आमचे बाळकृष्ण, किती क्यूट आहे. परत आपण त्याला व्यवस्थित ठेवूया, नंतर बघूया आपण त्यांना पूजूया. हाईड अँड सीक. आता आहे हे माझ्यासाठी गिफ्ट आहे. ॲक्च्युली माझा बड्डे होता 1 ऑगस्टला, तर माझी एक आंटी आहे, आंटी कमी आणि माझी बेस्ट फ्रेंड जास्त आहे, तिने मला भगवद्गीता पाठवलेली आहे, जी मला हवी होती. मी स्वतःहूनच मागितली तिच्याकडे. पुढे आहेत बऱ्याच गोष्टी.
माझा बड्डे होता त्यामुळे माझ्या पप्पांनी मला खूप सारी वाचनाची पुस्तकं पाठवलेली आहेत जी मला हवी होती. एक मराठी पुस्तकं हवी होती वाचायला मला थोडीफार. त्याच्यामधलं एक आहे ययाती. खूप प्रसिद्ध पुस्तक आहे वि. स. खांडेकर यांचं. दुसरं आहे बटाट्याची चाळ, पु. ल. देशपांडे यांचं. आणि हा आहे सिद्धिविनायक, दादरच्या सिद्धिविनायकचा महाप्रसाद. मला खूप सवय होती दर मंगळवारी सिद्धिविनायकला जायची, काकड आरतीला जायची. फार आवडीचं ठिकाण आहे माझ्या ते, त्यामुळे तिकडून आलेला हा माझा आवडीचा प्रसाद. चण्याचं पीठ. आता आपल्याला तसं माहितीच आहे गणपती येणार आहेत, पुढे दिवाळीही येईल, त्यामुळे माझ्या आईने माझ्यासाठी मेहंदीचे असे कोण पाठवलेले आहेत. अगदी काळजी घेतली आहे की मला बाहेर राहूनसुद्धा काही कमी भासणार नाही, बिलकुल. फार आवडतं मला हे सगळं सेलिब्रेट करणं, एक फेस्टिवल सेलिब्रेट करणं फार फार आवडतं. आणि त्या फेस्टिवलसाठी लागणाऱ्या साड्या हा माझा खूप आवडीचा प्रकार आहे. सो मला आणण्यापासूनच जरा साडी ही आहे मला माझ्या मैत्रिणीने गिफ्ट दिलेली साडी बड्डेला. तिने खूप काळजी घेतली की ती मला ब्लाऊज पण पाठवेल सोबत सगळे ह्याच्यामध्ये. ही मी नेसणार आहे आणि ब्लॉगसुद्धा करणार आहे गणपतीला. ही माझ्या मम्मी पप्पांनी मला गिफ्ट केलेली साडी. बड्डेसाठी, सगळं बड्डेसाठी. आणि ही माझी आईची स्वतःची साडी जी मी आईला घेतली होती दादरवरून. आलू भुजिया. अशा प्रकारे एवढं सगळं सामान घेऊन मी बसलेली आहे. आता सगळा पसारा असा मस्तपैकी काढलेला आहे. आता हा आवरून पण ठेवावा लागणार आहे तसाच मला. फायनली व्लॉगसाठी थांबली होती मी एवढा सगळा पसारा घेऊन.